पृथ्वी आणि आपण. तुम्ही ज्या पृथ्वीवरती उभे आहात ती केवळ माती दगडाचा गोळा नाहीये. ती एक सजीव प्रणाली आहे, गेल्या 4.5 अब्ज वर्षापासून श्वास घेणारी, आणि ती आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करते. 1970 मध्ये जेम्स लवलॉक नावाच्या एका ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञानं एक अशी कल्पना मांडली की संपूर्ण वैज्ञानिक जगानं त्याची थट्टाच केली. त्याने तिला नाव दिलं गाया सिद्धांत, म्हणजे गाया हायपोथिसिस. त्याचं म्हणणं होतं, पृथ्वी ही वर जीवसृष्टी असलेली निर्जीव खडकाची गोळी नाहीये. पृथ्वी स्वतः जिवंतच आहे. वातावरण, महासागर, माती, तापमान हे सगळं केवळ योगायोग नाही. जसं तुमचं शरीर स्वतःचं तापमान नियंत्रित करतं, तसंच पृथ्वी ही स्वतःला संतुलित ठेवते. तुम्हाला गरम झालं की घाम येतो, थंडी वाजली की अंग शहारतं. तुमचं शरीर तुमची परवानगी मागत नाही, ते आपोआप स्वतःला दुरुस्त करतं. लवलॉक म्हणाला, पृथ्वी ही अगदी तेच करत असते. कार्बन डायऑक्साईड वाढला की जंगलं त्याला शोषून घेण्यासाठी विस्तारतात. समुद्र अधिक आम्लयुक्त झाला की शंख शिंपले तयार करणारे जीव पाण्यातील कॅल्शियम खेचून त्याला चुनखडीत बंदिस्त करतात. पृथ्वीचा पृष्ठभाग खूप तापला की सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी ढग निर्माण होतात. 4.5 अब्ज वर्षापासून ही पृथ्वी स्वतःचं तापमान स्वतः नियंत्रित करत आली आहे. ना कुठलं मार्गदर्शन, ना कुठला अभियंता, ना कुणाची परवानगी. तिनं 5 महाविनाश अनुभवले आहेत. अशा उल्कापातातून ती सावरली आहे ज्यांनी संपूर्ण महासागर वाफेत बदलले. द्रवरूप लाव्हाच्या गळत्या गोळ्याला तिनं वर्षावन आणि प्रवाळ भित्तींनी भरलेल्या जगात बदललं. आणि मग आपण आलो. गेल्या 200 वर्षात आपण पृथ्वीला नातं न मानता संसाधन मानलं. तिचं रक्त काढलं आणि त्याला तेल म्हटलं. तिची त्वचा फाडली आणि त्याला खनन म्हटलं. तिच्या फुफ्फुसात रसायनं भरली आणि त्याला प्रगती म्हटलं. आणि जेव्हा पृथ्वीला ताप चढू लागला तेव्हा आपणच विचारू लागलो, हा ताप खरा आहे का? 102 अंश ताप असलेल्या माणसाला तुम्ही कधी म्हणणार नाही, मला तुझ्या तापावर विश्वास नाही. पण आपण हे संपूर्ण पृथ्वीबरोबर केलेलं आहे आणि करत आहोत. लवलॉकला एक गोष्ट समजली होती जी अजूनही बहुतेक लोकांना समजलेली नाहीये. पृथ्वीला वाचण्याची गरज नाही. अणुबॉम्ब फटाक्यासारखा वाटेल अशा संकटातूनही पृथ्वी तगली आहे. तिनं ग्रेट ऑक्सिजनेशन इव्हेंट अनुभवलाय, जेव्हा सायनोबॅक्टेरिया नावाच्या सूक्ष्मजीवांनी वातावरणात असा वायू भरला की पृथ्वीवरील जवळजवळ सर्व जीव नष्ट झाले. तो विषारी वायू म्हणजे ऑक्सिजन. हो, ऑक्सिजन. जो श्वास तुम्ही आत्ता घेत आहात तो कधी काळी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात घातक प्रदूषण होता. पण पृथ्वीनं स्वतःला बदललं. जीवन पुन्हा उभं राहिलं. त्या विषाला श्वास म्हणून स्वीकारणाऱ्या नव्या प्रजाती निर्माण केल्या. पृथ्वी पुन्हा तेच करेल. ते आपल्या विना देखील टिकेल. खरा प्रश्न कधीच हा नव्हता की आपण जे करतोय त्यातून पृथ्वी वाचेल का. खरा प्रश्न हा आहे की पृथ्वी जे प्रत्युत्तर देईल त्यातून आपण वाचू का. कारण पृथ्वी चर्चा करत नाही. एखादी व्यवस्था मर्यादेपलीकडे ढकलली की ती स्वतःला दुरुस्त करते, आणि ती दुरुस्ती सौम्य नसते. ती इशाऱ्याचं पत्र पाठवत नाही. ती हिमयुग पाठवते, पूर पाठवते, महाविनाश पाठवते, आणि मग पुन्हा नव्यानं सुरुवात करते. पृथ्वी नाजूक नाहीये, नाजूक आपण आहोत. भूकंप रेषांवर काचेचे मनोरे उभारणारी, समुद्र सपाटीखाली शहरं बांधणारी, आणि मग जमीन हादरली, पाणी वाढलं की आश्चर्य व्यक्त करणारी जात म्हणजेच आपण.
आपण या पृथ्वीचे मालक नाही आहोत. आपण फक्त भाडेकरू आहोत आणि घर मालकाचा संयम आता संपत चाललाय. पृथ्वीला कोणत्याही चळवळीची गरज नाहीये. तिला फक्त आपण विसरलेली गोष्ट पुन्हा आठवण्याची गरज आहे. ज्या दिवशी आपण पहिलं हिरवं कुरण कॉन्क्रीट खाली गाडलं, त्या दिवशी आपण विसरलो की आपण निसर्गापासून वेगळे नाही, आपणच निसर्ग आहोत. आणि पृथ्वी विरुद्ध आपण छेडलेलं युद्ध हे प्रत्यक्षात स्वतःविरुद्धचंच युद्ध आहे. तुम्ही पाणी विषारी करून स्वतःचं रक्त शुद्ध ठेवू शकत नाही. तुम्ही जंगलं जाळून स्वतःचं फुफ्फुस स्वच्छ ठेवू शकत नाही. तुम्ही माती उद्ध्वस्त करून अन्न जिवंत ठेवू शकत नाही. पृथ्वीशी तुम्ही जे करता आहात तेच तुम्ही स्वतःच्या शरीराशी करता आहात. तुम्ही पृथ्वीवर राहत नाही, तुम्हीच पृथ्वी आहात. आणि ती तुम्हाला हे सांगण्यासाठीचे मार्ग हळूहळू संपवत चालली आहे. आता याहून अधिक सांगणे नको. नाही, हे मी लिहिलेलं नाही. मी फक्त ते पुढे पाठवलं आहे आणि तुम्हीही तेच करा अशी विनंती. कारण पृथ्वी हीच एक गोष्ट आहे जी आपणा सर्वांना समानपणे जोडते. शब्द व्हॉट्सॲप पोस्टवरून. अभिवाचन आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.